राज्याचं पावसाळी अधिवेशन नुकताच पार पडलं। या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ज्या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटेंच्या मोबाईलमध्ये रम्मी हा गेम ओपन असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र हा गेम जो होता तो साधारणतः पाहायला गेलं तर ती एक ॲडव्हर्टाइजमेंट होती अशा प्रकारचं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं। मात्र या सगळ्यानंतर आता राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। छावा संघटनेकडून त्याचा निषेध केला जात आहे। छावा संघटना ही आक्रमक झाली असून लातूर बंदची एकंदरीत पाहायला गेलं तर घोषणा जी ती करण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ही छावा संघटना आक्रमक झाली। मात्र या सगळ्यानंतर जी पत्रकार परिषद सुनील तटकरे यांची होत होती, या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेकडून पत्ते जे ते उधळण्यात आले। त्याच्यात निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या सूरज चव्हाण यांच्याकडून विजय घाडगे जे प्रदेश अध्यक्ष आहेत छावा संघटनेचे त्यांना कुठेतरी मारहाण जी ती करण्यात आली आणि या मारहाणीनंतर संपूर्ण निषेध आणि आक्रमकता ही छावा संघटनेमध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्याच विरोधामध्ये आज लातूर बंदची हाक जी ती देण्यात आलेली आहे। मात्र ज्या प्रकारे व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये सूरज चव्हाण असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील हे जे छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यांना मारहाण करताना पाहायला मिळत आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण सध्या जाणून घेत आहोत। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पाहायला गेलं तर या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात पत्ते खेळण्याचा व्हिडिओ जो तो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांना एकंदरीत राजीनामा देण्याची आदेश जे ते दिलेले आहेत। त्यानुसार आपण पाहतोय अजित पवार यांनी एक्स वरती 2 पोस्ट केलेल्या आहेत। त्या पोस्टमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो। समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरचं वय आहे। माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या। काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय। दरम्यान या निर्णयानंतर आता आपण पाहायला गेलं तर सूरज चव्हाण यांना आता राजीनामा देण्याचे ते अजित पवार यांच्याकडून आदेश जे ते देण्यात आलेले। त्यामुळे आता सूरज चव्हाण हे नेमकं राजीनामा कधी देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असं असलं तरी सद्यस्थितीत लातूरमध्ये बंदची हाक जी ती देण्यात आलेली आहे। विजय घाडगे ज्या अपोलो रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्या रुग्णालयाबाहेर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। सध्या प्रकरण हे संपूर्ण चिघळलेलं आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये असेल त्याचे एकंदरीत पडसाद उमटताना पाहायला मिळतात। मात्र असं असलं तरी आता ज्या प्रकारे अजित पवार यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार सूरज चव्हाण यांना जो तो राजीनामा देण्यास सांगितलेला आहे, त्यामुळे आता या पुढे आता नेमकं कशा प्रकारे एकंदरीत हे प्रकरण वळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।